हाय. तर कालचा व्हिडिओ कसा वाटला लाईव्ह मला नाही एवढं बोलता येत ना, वहिनीसारखी एवढी दिलदार नाही मी. कसं होतं माहिती आहे का, असं मस्त भांडते मी, असं मस्त बोलते, पण ते मोबाईल समोर काय बोलायचं आपलेच आपल्याला, म्हणून ती थोडंसं कन्फ्युजन होतंय. म्हणजे मी पण सुशिक्त बोलायला चालू करते भावा बहिणीनं, काय कम्पिटिशन होते. आता हात सांगतो मी, ताई तुला येत नाही तर बोलते कशाला. तर तुमचं मनोरंजन करायसाठी, तुम्हाला हसवण्यासाठी आपला एक छोटासा डायलॉग हाणायचा, काय प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे का नाही. तर अगं मॅडमचं घर तिथे चाललोय, लय दुखतंय त्यांचं, म्हणत्या सरकारी दवाखान्यात. पण सरकारी दवाखान्यात कोण दखल देणार आहे हो, गोळ्या औषधे देतात भारी. आलता फोन, आणि आज जायचं होतं भाऊ बहिणीनं कामाला, तर ते रिक्षावाला आलाच नाही आज, काय घरीच. आणि दुसऱ्या गाड्या म्हणा बघायचं म्हणलं तर काय होतंय, मग डेजिमन गवत नाही, म्हणजे सोळ्या लागत नाही, डेजिमन गवत नाही. म्हणून आता याला म्हणलं रोज रुटीन चालू कर, आमच्याला न्यायचं आणून सोडायचं. आणि तिथं बी मोबाईलचं हे नाही. बाया अगो बाया नको, आमचं हेडव नको, मोबाईल काढला की मग डिलीट करा. मग काढूनच काय फायदा आहे. आणि तिथं मॅनेजर हे असतात, त्यामुळं नाहीत करून देत हेडव. असं मोबाईल पण जमाच काउंटरवर करावं लागते, म्हणून हेडव नाही. तर मी, वहिनीची बहीण, आम्ही तिघीजणी जातोय कामाला. पण आज घरीच आहे, काल दिवा लावला, आज दिवा बंदच, घरीच दिवा लावायचा आज. बरे आहे, पगार वाढवतो म्हणले. घरी बसण्यापेक्षा जत्रा युवा आले त्या, घरी बसून तर काय करायचं, हे असलं दुनिया पडली. जनावरांनी हे कसं खायचं, हो कुसळच आहे ते, कसं खायचं जनावरांनी सांगा बरं तुम्ही, हाय का काय उपयोग. आपण एक खाऊ भावा बहिणींनो, कसं पण खाऊ, आपण कसं पण खाऊ शकतो, कसं पण जगू शकतोय. पण गुरांनी, मुख्य जनावरांनी काय करायचं, आणवी सारखंच मुख्य जनावर. आता जनावरांना बी बोलता येत नाही, टाकन तवा खात्यात, सोडल तवा खात्यात, पाणी दाखवल तवा पेत्यात. मग आणवीचं बी तसंच आहे, जेव्हा तिला चारल तवा खायचं, आणि जेव्हा पाणी पाजल तवा खायचं. म्हणजे आणवीत आणि गुरांमध्ये, मुख्य प्राण्यामध्ये आणवी एक माणूस जन्म आहे आणि ती मुख्य प्राणी आहे. पण घ्या तुम्ही समजून. आता एक मला काय वाटत नाही, पण आणवी आता थोडी थोडी मोठी व्हायला लागली. तर मोठे झाल्यावर तुम्ही विचार करू शकता की मी बानूला कशी सांभाळू शकते, आणि कुठंच घेऊन जाऊ शकत नाही. म्हणजे आत्ता आधी मी जात होते, तुम्ही तर बघत होता, आधी जात होते बानूला घेऊन बाहुलीसारखं उचलून. पण आता बानूचं पाय असं इथं खांद्यावर टाकलं का नाही, खांद्यावर, तर बानूचं पाय माझ्या गुडघ्याच्या खाली पायात गोंफळतात, मग मला चालता येत नाही. मग पोरगी पडली फिरली काय करायचं, आणि आपण पण असलं. म्हणून सांगते, मुख्य जनावरांमध्ये आणि आणवीमध्ये काहीच फरक नाही. आणवीला तर आम्ही येळेवर एक माणूस स्पेशल लागतो, आणि जनावरांवर पण एक माणूस स्पेशल लागतो. तुम्ही आणता म्हणता ताई अशी का बोलायला लागली, जनावरमध्ये आणवीला सहभाग का करते. तर तुम्ही विचार करा, जनावरांमध्ये म्हणजे मुख्य प्राणी कोणचा, शेरडं म्हणा, म्हशी म्हणा, गाय, दर्शा, ह्यांना सोडलं तरच खाणं आहे, आणि टाकलं बांधून असलं तर एक खाणं आहे. म्हणजे आणवीचं पण एक प्रकार तसंच आहे. तुम्ही डोक्यात आणा जरा, आणि मग तुम्हाला समजेल की मी काय बोलते.
बरोबर आहे का नाही? असं मी भेदभाव नाही करत, तर हे देवावाला असलं तर नक्कीच लाईक करा.